ultimate aim is the happiness, and do not lose it while struggling for it. नमस्कार. आज आपण एका अशा कोड्यावर बोलणार आहोत जे आपल्यापैकी अनेकांना म्हणजे गोंधळात टाकतं. आपण सगळेच जाणतो की वय वाढणार आहे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग असं असताना वयाची चिंता तिशीतच का सुरू होते? म्हणजे ज्या वयात शक्ती, संधी आणि पूर्ण आयुष्य आपल्या समोर असतं, नेमकं तेव्हाच भविष्याची भीती का वाटू लागते? आणि हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे, कारण ही केवळ म्हणजे वय वाढण्याची भीती नाहीये. हा स्रोत सांगतो की ही प्रत्यक्षात आयुष्य आपल्या हातातून निसटून जाण्याची भीती आहे. त्यामुळे याची कारणं समजून घेणं खूप गरजेचं आहे. या स्रोतामध्ये वयाच्या चिंतेची 6 प्रमुख कारणं दिली आहेत. ती आहेत मृत्यूची भीती, आरोग्याच्या समस्या आणि खर्चाची चिंता. आपल्यानंतर कुटुंबाचं काय होईल ही काळजी, अपंगत्वाची भीती, कामगिरी कमी होण्याची भीती म्हणजे फिअर ऑफ पुअर परफॉर्मन्स आणि वार्धक्याशी जोडलेला सामाजिक कलंक. आता ही कारणं वरवर पाहता अपेक्षितच वाटतात की नाही? यात नवीन काय आहे? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. ही यादी वाचल्यावर असे वाटू शकतं की हे तर आम्हाला माहीतच होतं. पण या स्रोतामधली खरी गंमत बरं का, ती या कारणांना एकमेकांशी जोडण्यात आहे. उदाहरणार्थ, आपण कामगिरी कमी होण्याची भीती आणि सामाजिक कलंक या 2 गोष्टींना पूर्णपणे वेगळं पाहतो. पण संशोधनानुसार या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. संबंध खूप खोल आहे. आपली ओळख ती अनेकदा आपण काय करतो यावर अवलंबून असते. आपलं काम, आपली जबाबदारी, आपलं कर्तृत्व. कामगिरी कमी होण्याची भीती म्हणजे आपलं हे कर्तृत्व कमी होईल, आपण कमी उपयुक्त ठरू, ही भीती. आणि समाजात वार्धक्याला जो कलंक जोडलेला आहे तो नेमका याच निरुपयोगी होण्याशी जोडलेला आहे. म्हणजे भीती म्हातारपणाची नाहीये, भीती आहे अप्रस्तुत होण्याची, इररेलेव्हंट होण्याची. समाजाच्या नजरेतून आपलं महत्त्व कमी होण्याची भीती, हे या चिंतेचं खरं इंधन आहे. वा, म्हणजे प्रॉब्लेम वय नाही तर वयामुळे आपली व्हॅल्यू कमी होईल ही भीती आहे. आणि यात भर घालणारं एक मानसिक चक्र सुद्धा या स्रोतामध्ये दिलेलं आहे, जे मला खूपच विलक्षण वाटलं. हो, आणि ते चक्र आपल्या सगळ्यांच्या अनुभवातलं आहे. लहानपणी आपल्याला लवकर मोठं व्हायचं असतं, कारण वाटतं की मोठे झाल्यावर स्वातंत्र्य मिळेल. तरुणपणी वाटतं की लोक आपल्याला गांभीर्याने घेत नाहीत, म्हणून अजून प्रौढ व्हावंसं वाटतं. आणि मग 40शी नंतर जेव्हा प्रौढत्वाची जबाबदारी अंगावर पडते, तेव्हा पुन्हा ते निष्काळजी तारुण्य हवंसं वाटतं. म्हणजे आपण कधीच वर्तमानात नसतो. सतत पुढच्या किंवा मागच्या टप्प्यात जाण्याची एक धडपड सुरू असते. आपला मेंदू तो अभावावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बनलेला आहे. म्हणजे आपल्याकडे काय आहे यापेक्षा काय नाही हे त्याला जास्त दिसतं. त्यामुळे बालपणात स्वातंत्र्याचा अभाव, तारुण्यात अनुभवाचा अभाव आणि प्रौढत्वात ऊर्जेचा अभाव तो जाणवतो. आपण सतत त्या अभावाच्या मागे धावत राहतो आणि जो क्षण आपल्या हातात आहे तो निसटून जातो. या चिंतेचं मूळ हेच आहे. वर्तमानात जगण्याऐवजी एका काल्पनिक भविष्याची किंवा भूतकाळाची आस धरणं. ठीक आहे, म्हणजे मूळ समस्या ही वर्तमानात न जगण्याची आहे. हे ऐकायला तसं सोपं वाटतं, पण हा एक चक्रव्यूह आहे. यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग या स्रोतामध्ये दिलाय का? म्हणजे काहीतरी ठोस उपाय? हो, दिला आहे. आणि सुरुवात विचारांमध्ये बदल करण्यापासून होते. याला आपण माइंडसेट शिफ्ट म्हणू शकतो. स्रोतातील पहिल्या आणि सर्वात महत्त्वाचा दृष्टिकोन हा आहे की प्रत्येक वयाचा आणि प्रत्येक क्षणाचा आदर करायला शिका. त्यात एक सुंदर उदाहरण दिलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती 30 वर्षांची असते तेव्हा ती 29 किंवा 31 वर्षांची नसते. तो क्षण, ते वर्ष आयुष्यात फक्त एकदाच येतं. ते काहीतरी गमावणं नाहीये, तर ते काहीतरी असणं आहे. त्या क्षणाला पूर्णपणे स्वीकारणं ही पहिली पायरी आहे. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण खरं सांगायचं तर हे थोडं अव्यवहार्य नाही का? म्हणजे जेव्हा 40शीत कंबरदुखी सुरू होते किंवा 50शीत गुडघे दुखायला लागतात, तेव्हा त्या वयाचं सौंदर्य कसं शोधायचं किंवा त्या क्षणाचा आदर कसा करायचा? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. आणि हा स्रोत टॉक्सिक पॉझिटिव्हिटीबद्दल बोलत नाहीये. तो असं म्हणत नाही की सगळं छान आहे असं स्वतःला खोटं सांगा. तो म्हणतोय की प्रत्येक वयोगटाचे फायदे आणि तोटे असतात, हे स्वीकारा. बालपणात निरागसता आहे पण परावलंबित्वही आहे. तारुण्यात ऊर्जा आहे पण अनुभवाची कमतरता आहे. प्रौढत्वात अनुभव आणि शहाणपण आहे पण शारीरिक ऊर्जा कमी होते. आपण काय करतो की फक्त तोट्यांवर लक्ष केंद्रित करतो. अरे, आता पूर्वीसारखं धावता येत नाही.
पण आपण हे विसरतो की आता माझ्याकडे जो अनुभव आहे तो 20 वर्षापूर्वी नव्हता. हा दृष्टिकोन गमावण्याकडून मिळवण्याकडे वळवण्याबद्दल आहे. ही एक प्रकारची देवाणघेवाण आहे जी आयुष्यभर चालते. अच्छा, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर आपण काहीतरी गमावत असतो, पण त्याचवेळी काहीतरी नवीन मिळवतही असतो आणि आपलं लक्ष फक्त गमावलेल्या गोष्टींवर असतं. ओके, हा दृष्टिकोन पटतोय. याला जोडून अजून काही मुद्दे आहेत का? हो, 2 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला म्हणजे प्रत्येक वयोगटासाठी योग्य गोष्टी करा. याचा अर्थ असा नाही की 40शी तरुण मुलांसारखं वागा. याचा अर्थ आहे की त्या वयात जे करणं अपेक्षित आणि आनंददायी आहे ते करा, जेणेकरून नंतरच्या आयुष्यासाठी चांगल्या आठवणी तयार होतील. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या सध्याच्या वयाच्या सकारात्मक बाबींवर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करा. आपलं वय हे एक वास्तव आहे, ते आपण बदलू शकत नाही, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. ठीक आहे, म्हणजे वैचारिक पातळीवर हे बदल करायचे. पण मला वाटतं फक्त विचार बदलून चिंता कमी होत नाही, त्यासाठी काहीतरी कृती पण करावी लागते. तर मग ही मानसिकता प्रत्यक्षात आणण्यासाठी काही व्यावहारिक मार्ग या स्रोतामध्ये दिले आहेत का? कारण अनेकदा लोक म्हणतात व्यायाम करा, मित्रमैत्रिणींना भेटा, हे तर अगदी सामान्य सल्ले झाले. यात या स्रोताने काही विशेष भर घातली आहे का? नक्कीच. आणि तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे. वरवर पाहता हे 5 उपाय खूप सामान्य वाटतील, पण हा स्रोत या उपायांना थेट आपल्या शरीरातील रसायनशास्त्र आणि मानसशास्त्राशी जोडतो. यातच याची खासियत आहे. चला एक एक करून बघूया. हो, तेच हवंय. पहिला उपाय आहे ग्रोथ माइंडसेट आणि सकारात्मकता. आता ग्रोथ माइंडसेट हा शब्द खूप वापरला जातो, पण वाढत्या वयाच्या संदर्भात याचा नेमका अर्थ काय? ग्रोथ माइंडसेट म्हणजे ही श्रद्धा की तुमचे क्षमता स्थिर नाहीत, त्या वाढू शकतात. वयाच्या संदर्भात याचा अर्थ असा की तुमची शारीरिक क्षमता कमी होत असली तरी तुमची भावनिक क्षमता, तुमचं शहाणपण, तुमची समस्या सोडवण्याची पद्धत या गोष्टी वाढू शकतात. हे वयाकडे एक ऱ्हास म्हणून न पाहता विकासाचा एक वेगळा प्रकार म्हणून पाहणं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती असं मानते की मी आजही नवीन गोष्टी शिकू शकतो, मी माझ्या चुकांमधून अधिक शहाणा होऊ शकतो, तेव्हा मेंदूमध्ये नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात. ही केवळ सकारात्मकता नाही, हा एक सक्रिय शिकण्याचा दृष्टिकोन आहे. दुसरा उपाय आहे शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे. यात काय नवीन आहे? नवीन यात हे आहे की हा स्रोत व्यायामाला फक्त शारीरिक आरोग्याशी नाही तर मानसिक आरोग्याशी जोडतो. जेव्हा आपण चालतो किंवा योगा करतो तेव्हा शरीरात एंडॉर्फिन नावाचे नैसर्गिक फील गुड हार्मोन्स तयार होतात. हे फक्त मूड सुधारत नाहीत तर ते नैसर्गिक वेदनाशामक म्हणूनही काम करतात. त्यामुळे शारीरिक दुखणं आणि मानसिक तणाव दोन्ही कमी होतात. व्यायाम म्हणजे केवळ कॅलरीज जाळणं नाही तर तणाव जाळणं आहे. आणि तिसरा मुद्दा आहे सामाजिक संबंध जपणे. इथे कॉर्टिसॉल या स्ट्रेस हार्मोनचा उल्लेख आहे. हे नेमकं कसं काम करतं? याची प्रक्रिया खूप रंजक आहे. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. जेव्हा आपण एकटे असतो किंवा आपल्याला असुरक्षित वाटतं तेव्हा आपला मेंदू धोक्याच्या स्थितीत जातो. या स्थितीत तो कॉर्टिसोल नावाचा फाईट किंवा फ्लाईट हॉर्मोन तयार करतो. हा हॉर्मोन आपल्याला तात्पुरत्या धोक्यासाठी तयार करतो, पण तो जास्त काळ शरीरात राहिल्यास खूप हानिकारक असतो. याउलट जेव्हा आपण आपल्या जवळच्या विश्वासू माणसांसोबत असतो तेव्हा मेंदूला सुरक्षितेचा संकेत मिळतो. त्याला कळतं की धोका नाहीये आणि मग तो कॉर्टिसोलची निर्मिती नैसर्गिकरित्या कमी करतो. म्हणजे आनंद आणि सुरक्षितेची भावना ही फक्त मानसिक नाही तर ती एक शारीरिक बायोकेमिकल प्रक्रिया आहे. चौथा उपाय आहे माइंडफुलनेस आणि रिलॅक्सेशन. ध्यान, योग, दीर्घश्वास या गोष्टींचा पेशींच्या आरोग्याशी काय संबंध? याचा संबंध थेट आपल्या मज्जासंस्थेशी म्हणजे नर्वस सिस्टीमशी आहे. सततच्या तणावामुळे आणि चिंतेमुळे आपली मज्जासंस्था सिम्पथेटिक मोडमध्ये म्हणजे हाय अलर्टवर असते. या स्थितीत शरीर पेशींची दुरुस्ती आणि वाढ करण्याऐवजी ऊर्जा वाचवण्यावर लक्ष केंद्रित करतं. यालाच सेल्युलर स्ट्रेस म्हणतात, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने होते. ध्यान किंवा दीर्घश्वासाच्या तंत्रांमुळे आपली मज्जासंस्था पॅरासिम्पथेटिक मोडमध्ये म्हणजेच रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये येते, ती शांत होते. या शांत अवस्थेत शरीर पेशींची दुरुस्ती करण्याचं काम पुन्हा सुरू करतं. त्यामुळे माइंडफुलनेस हे केवळ मनःशांतीसाठी नाही तर ते शारीरिक पातळीवर पेशींना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. आणि पाचवा उपाय या सगळ्याला एकत्र बांधतो असं मला वाटतं. तो आहे उद्देश आणि अर्थावर लक्ष केंद्रित करणे. म्हणजे छंद जोपासणे, स्वयंसेवा करणे, नवीन कौशल्य शिकणे.
हा उपाय सुरुवातीला आपण बोललेल्या अप्रस्तुत होण्याच्या भीतीवर थेट हल्ला करतो, नाही का? अगदी बरोबर. हाच तो धागा आहे जो सगळ्याला जोडतो. जेव्हा आयुष्यात काहीतरी करण्यासारखं असतं, एक उद्देश असतो, तेव्हा निरुपयोगी असल्याची भावना टिकूच शकत नाही. मग तो उद्देश बागकाम करणं असो, नातवंडांना शिकवणं असो किंवा एखादी नवीन भाषा शिकणं असो. माझ्या एका मित्राने निवृत्तीनंतर बागकाम सुरू केलं. तो हसून म्हणतो, आधी मी मीटिंग्समध्ये बोलायचो, आता रोपांशी बोलतो. पण उद्देश सापडल्याचा आनंद दोन्हीकडे सारखाच आहे. जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो किंवा समाजाला आपलं योगदान देतो, तेव्हा आपली स्वतःची किंमत आपल्याच नजरेत वाढते आणि मग इतरांच्या नजरेची चिंता कमी होते. तर या सगळ्या चर्चेतून मला जो मुख्य संदेश मिळतोय तो असा, की जे आपण बदलू शकत नाही, म्हणजे वेळेचं पुढे जाणं, ते विनम्रपणे स्वीकारा. पण जे आपण बदलू शकतो, म्हणजे आपला दृष्टिकोन, आपल्या सवयी आणि आपली जीवनशैली, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. या दोन्हींमध्ये समतोल साधणं महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. उपाय दुहेरी आहे. एका बाजूला आहे मानसिक स्वीकार, प्रत्येक वयाचा टप्पा आणि त्यासोबत येणारे बदल स्वीकारणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे सक्रिय कृती. त्या बदलांना सामोरं जाण्यासाठी शारीरिक, सामाजिक आणि मानसिक पातळीवर तयारी करणं. फक्त विचार करून काही होणार नाही आणि आतून वय न स्वीकारता फक्त कृती करूनही काही साधणार नाही. या दोन्हींचा संगम आवश्यक आहे. वय स्वीकारणं म्हणजे निष्क्रिय होणं नाही, तर त्या वयात अधिक सक्रिय आणि जागरूक होणं आहे. या स्रोतामध्ये एक वाक्य आहे जे माझ्या मनात घर करून राहिले आहे. ते वाक्य असं आहे की अशा गोष्टी करा ज्या इतर लोक त्या विशिष्ट वयात करायला विसरतात. हे खूप विचार करायला लावणारं वाक्य आहे. याचा अर्थ काय असू शकतो? कदाचित आनंदी वार्धक्याची गुरुकिल्ली केवळ आपलं वय स्वीकारण्यातच नाही, तर त्या वयातील अशा संधी शोधण्यात आहे ज्याकडे इतरांचं दुर्लक्ष होतं. प्रत्येक वयात काहीतरी पठडीबाहेरचं करण्याची संधी असते, जी आपण अनेकदा या वयात हे शोभत नाही या सामाजिक दबावामुळे सोडून देतो. कदाचित कोणी 50शीत मॅरेथॉन धावतं, तर कोणी 60त चित्रकला शिकतं. आणि मला वाटतं हाच विचार आपण आपल्या श्रोत्यांसाठी सोडून देऊ शकतो. त्यांच्या सध्याच्या वयात अशी कोणती तरी अप्रतिम संधी दडलेली असेल का ज्याचा त्यांनी अजून शोध घेतलेला नाही? अशी कोणती गोष्ट आहे जी या वयात करायची नसते असं समाज सांगतो, पण ती केल्याने खरा आनंद मिळू शकतो? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.